नमस्कार, मी माजी सैनिक साहेबराव नारायण जाधव, तालुका खेड, जिल्हा पुणे। खेड तालुक्यामध्ये प्रशासकीय जी कामे आहेत, तहसील ऑफिस असेल, रेकॉर्ड रूम असेल, अजून आपलं रजिस्टर ऑफिस असेल, भूमी अभिलेख असेल, या सर्व प्रशासकीय कार्यालयांची अवस्था ही गोचिड लागलेल्या छोट्याशा वासरासारखी झालेली आहे। सर्वांना माहिती आहे, एक वासरू आहे आणि त्या वासराला इतके गोचिड लागलेत की त्या गोचिड काढल्यानंतर ते वासरू लगेच प्राण सोडणार आहे। म्हणजे ते गोचिड आणि त्या वासरू दोघांचे जे रक्त आहे, आपापसात ते रक्त सर्क्युलेट व्हायला लागले। इतकी बिकट अवस्था त्या वासराची झालेली आहे। जर ते गोचिड काढलं एकदम, तर ते लगेच त्या वासराचा जीव जाईल। मग एवढी वेळ कशी आली? काय झोपलो होतो आपण का? कुणासाठी भ्रष्टाचार चाललाय? कोण करतंय? आणि इतक्या कारवाया होऊन सुद्धा अगदी एसीबीच्या जाळ्यात तलाठी अडकतायत, ग्रामसेवक अडकतायत, सर्कल अडकतायत आणि अनेक आरोप वकील संघटनेकडून झाल्यानंतरही तहसीलदार बदली होत नाही, तहसीलदारांवर कारवाई होत नाही। आमदार साहेब देखील एकदम अधिवेशनामध्ये, विधानसभेमध्ये आवाज उठवतात आणि तरीही हे जनतेचे नोकर तरी हटत नाही। यांना कुणाची साथ आहे? कुणाची साथ आहे यांना? हे सर्व किती मोठे अधिकारी असले तरी हे जनतेचे नोकर आहे। मग यांना जर कोणी साथ देत असेल प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या, तर यांना ध्यानात ठेवलं पाहिजे जनतेनं। किती दिवस यांना सांभाळणार तुम्ही? मग आता उदाहरण तुम्हाला सांगतो, कुणबीच्या दाखल्याचा असेल, इतर सातबाऱ्यांचा असेल, मोजणीच्या विभागाचा असेल, प्रत्येक गोष्टीला डॉक्युमेंट काढण्यापासून अगदी दाखले बनवण्यापर्यंत, एखादे केस निकाली लावण्यापासून प्रत्येक गोष्टीमध्ये जोपर्यंत तुम्ही पैसे देत नाही तोपर्यंत कामच करायची नाही, असं या लोकांनी ठरवलेलं आहे। का कोणाची जागीर आहे का ही? आणि का सहन करायचं? हे विरोध करणार आपण आणि करणार, आणि जनता हे जास्त दिवस सहन करणार नाही, हे यांनी लक्षात ठेवावं। जय हिंद।